प्रतिवर्षाप्रमाणे श्रावण मासानिमित्त ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या 68 लिंगांचे दर्शन घेण्यासाठी रविवारी पदयात्रेचे आयोजन 68 लिंग भक्त मंडळ आणि वीरशैव विजन यांच्या वतीने करण्यात आल्याची माहिती भक्त मंडळाचे अध्यक्ष शिवानंद सावळगी यांनी दिली। रविवार 25 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजता श्री सिद्धेश्वर मंदिर येथून पदयात्रेला प्रारंभ होणार। बाळीवेस येथील श्री मल्लिकार्जुन मंदिर येथे पदयात्रेचा समारोप होणार आहे। श्रावण महिन्यात शहर परिसरातील 68 लिंगांचे दर्शन घेतल्याने 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेण्याचे पुण्य लाभते अशी सोलापूरकरांची श्रद्धा आहे। या पदयात्रेची सुरुवात 1975 साली कैलासवासी उमाकांत सावळगी, कैलासवासी शरणप्पा मुद्दे, बिहाळ संगप्पा बुरकुले, पावडेप्पा भूशेट्टी यांनी केली। यंदाचे या पदयात्रेचे 49वे वर्ष आहे। सध्या बसवराज सावळगी यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा काढण्यात येते। या पदयात्रेत शहराबरोबरच दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट मधून सुमारे 300 भाविक सहभागी होतात। पदयात्रेची सुरुवात सिद्धेश्वर मंदिर येथून होऊन डफरीन चौक, रेल्वे स्टेशन, जुनी मिल, बर्फ कारखाना, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पुणे नाका, सम्राट बाळीवेस, जाटी गल्ली, मीड गल्ली, मधला मारुती, माणिक चौक, समाचार चौक, पंचकट्टा, जिल्हा परिषद होम मैदान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, सुप्रजा पावभाजी, सुभाष चौक, चौपाड मार्गे बाळीवेस येथील मल्लिकार्जुन मंदिर येथे समारोप होणार आहे। ज्या भाविकांना पदयात्रेत सहभागी व्हायचे आहे त्यांनी 94 20 60 84 70 या क्रमांकावर संपर्क साधावा आणि पदयात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन वीरशैव विजन संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांनी केले आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।